नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण घन आणि घनमूळ काढायला शिकणार आहोत। जसं की आपण व्हिडिओ नंबर 7 मध्ये वर्गमूळ काढण्याची खूप सोपी ट्रिक पाहिलेली आहे, तसंच आज आपण घनमूळ काढण्याची खूप सोपी ट्रिक पाहणार आहोत। आज आहे आपला व्हिडिओ नंबर 8 0 टू ॲडव्हान्स मॅथ सिरीजचा। ही सिरीज काय आहे तर आपण एकदम बेसिक पासून सर्व गणित शिकवत आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि विथ सगळ्या मॅथच्या ट्रिक्स। तर आपली ती प्लेलिस्ट तुम्ही सर्वांनी बघायची आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा जो गणिताचा बेसिक पाया आहे तो खूप मजबूत होणार आहे आणि तुम्हाला गणितामध्ये कसलीही अडचण राहणार नाही। आणि हळूहळू आपण आता ॲडव्हान्स मॅथ कडे जात आहोत। तर हे सगळं बेसिक मॅथ आहे, हे झाल्यानंतर आपण ॲडव्हान्स मॅथ सहित पाहणार आहोत। तर हे सगळं गणित जे आहे तुम्हाला कुठेही कामाला येतं। मी जसं की तुम्हाला नेहमी सांगते, तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल, पोलीस भरती असेल, नंतर नवोदय NMS सगळीकडे हेच मॅथ असतं। तर हे खूप महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे। तर घनमूळ काढायला सर्वांना खूप अडचण येते, तर त्याची खूप सोपी ट्रिक आहे ती आपण आज पाहणार आहोत। तसंच आपण वर्गमूळ काढण्याची सुद्धा खूप सोपी ट्रिक पाहिलेली आहे। तर घन म्हणजे काय? एखाद्या संख्येला 3 वेळा गुणाकार केल्यास येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा घन। बघा, आपण वर्ग जो काढतो त्याच्यामध्ये 2 वेळेस गुणाकार करतो, आता घनामध्ये 3 वेळेस गुणाकार असतो। जसं की 3 चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 3 वेळेस करायचा आहे। 3 त्रिक 9, 9 एक 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 27 म्हणजे 3 चा घन। 9 चा घन तसंच काढायचा आहे, 9 गुणिले 9 गुणिले 9 3 वेळेस करायचा आहे। तर 9 चा घन आहे 729। तर अशा प्रकारे घन काढतात। घन म्हणजे काय आता तुम्हाला माहित झालेलं आहे। 3 चा घन 27 म्हणून 27 चे घनमूळ 3 आहे। बघा, 27 चं घनमूळ काय आहे? 3 आहे। 3 चा घन 27 आणि 27 चं घनमूळ 3। समजलं घनमूळ म्हणजे काय? तर 3 आहे। तर हे जे चिन्ह आहे घनमुळाचे चिन्ह आहे, समजलं? तर बघा, वर्गमुळात आपण जसं लिहितो तसं वर्गमुळाचं चिन्ह आहे आणि इथं 3 लिहिलेलं आहे, कारण हे घनमुळाचं चिन्ह असं असतं। बघा उदाहरणार्थ आता इथं 27 चं घनमूळ काय आहे? 3। जसं की इथं 729 चं घनमूळ काय आहे? 9। अशा प्रकारे कोणत्याही संख्येचा घन करताना शालेय पद्धतीने त्या संख्येला 3 वेळा गुणाकार करावा लागतो। समजलं? जसं की आता मी 2 आणखीन उदाहरणं दिलेली आहेत। 12 चा घन 12 गुणिले 12 गुणिले 12 144 गुणिले 12, 12 गुणिले 12 केलं की म्हणजे 12 चा वर्ग येतो 144। अजून एकदा त्याला 12 ने गुणलं की त्याचा घन येतो 1728। तसंच 19 गुणिले 19 गुणिले 19, 19 गुणिले 19 दोनदा केलं की 19 चा वर्ग येतो 361 आणि त्याला आणखीन एकदा 19 ने गुणलं की त्याचा घन येतो 6859। अशा प्रकारे आपल्याला घन आता काढता येतो। तर गुणाकार आला की घन काढायला येतो। आता घनमूळ काढण्याची आपण एकदम सोपी ट्रिक पाहणार आहोत। तर बघा, आता हे घनमुळाचं चिन्ह दिलं आणि 1,03,823 याचं घनमूळ काढायचं आहे। तर आता काय करायचं आहे? वर्गमुळात आपण वर्ग जसं काढताना 2 संख्या इकडे सोडत होतो, तर आता इथं घन आहे, मग आता घनला 3 वेळेस गुणतो, 3 संख्या इकडे सोडायच्या। मग या 103 च्या जवळचं घनमूळ जे म्हणजे घन संख्या आहे ती ओळखायची आहे, म्हणजे 4 चा घन 64 आहे। आता 5 चा घन केला आपण, 5 1 5 5 5 25 आणि 25 गुणिले 5 केलं तर 25 5 1600 येतं, जे की 103 पेक्षा मोठं होतं। मग 4 चा घन येतो, म्हणजे 4 ही संख्या आपल्याला पहिल्यांदा मिळते। 4 चा घन काय आहे? 64। जी इकडच्या 3 च्या संख्या आहे त्याच्यापेक्षा लहान घन आपल्याला घन संख्या ओळखायची आहे, म्हणजे 4 चा घन 64 आहे। तर 5 चा घेतला तर 103 पेक्षा मोठं होईल, म्हणून 4 ही संख्या घ्यायची आहे। म्हणजे या संख्येचं जे काही घनमूळ आहे त्याचे पहिला अंक हा 4। आता बघा, पहिला जो आपला घनमूळ जे काही येणार आहे त्याचा आपल्याला 4 हे पहिला अंक मिळाला। आता दुसरा अंक आपल्याला शोधायचा आहे। तो कसा शोधायचा? तर तो ह्या बॉक्स वरून शोधायचा। बघा, जर तुमच्या घनाचा एकक स्थान हे असेल तर घनमुळाचं एकक स्थान हे येणार। म्हणजे बघा, तुमचा जो काही घन आहे त्याचं एकक स्थान 1 4 5 6 9 असेल, तर घनमुळाचं एकक स्थान 1 4 5 6 9 असणार। जर घनाचं एकक स्थान 8 असेल तर घनमुळाचं एकक स्थान 2 असणार। आणि जर घनाचं एकक स्थान 7 असेल तर घनमुळाचं 3, इथं 3 असेल इथं 7, इथं 2 असेल तर इथं 8, तर इथं काय आहे? या घनमुळाचं एकक स्थान 3 आहे, म्हणजे इथं बॉक्स मध्ये बघायचं आहे। तर घनाचं एकक स्थान 3 आहे, तर घनमुळाचं एकक
एकक स्थान 7 येणार आहे. म्हणजे एकक स्थान म्हणजे दुसरा अंक, म्हणजे इकडून शेवटचा एक दशक शतक आपण पाहिलेलं आहे. तर एकक स्थान 7 आहे. म्हणजे हा जो घन आहे तो 47 चा घन आहे. क्रॉस चेक करून बघू शकता. 47 गुणिले 47 गुणिले 47 करायचं. 1,03,823 ही संख्या तुम्हाला भेटणार आहे. 47 चा घन आहे हा, म्हणजे या संख्येचं घनमूळ 47 आहे. आता दुसऱ्या उदाहरणातून तुम्हाला चांगलं समजेल. आता आपल्याला या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. तर बघा, आता पहिल्या 3 संख्या बघायच्या आहेत. 153. तर इथं पूर्ण घन संख्या कोणती आहे याच्या अगोदर पूर्ण घन संख्या बघायची आहे. तर 4 चा घन घेतला तर 4 चा घन आपला 64 येत आहे आणि 5 चा घन आपला येत आहे 125 आणि 125 याच्यापेक्षा लहान आहे आणि 6 चा घेतला तर 216 होतो. मग आपल्याला 5 चा घन म्हणजे पहिला अंक काय मिळाला, 5 चा मिळाला, 5 हा मिळाला. याच्यापेक्षा लहान आपल्याला घ्यायचा आहे. मग 5 चा घन 125 आहे जो की याच्यापेक्षा लहान होतो आणि 6 चा घेतला तर याच्यापेक्षा मोठा होत आहे 216. मग 5 ही आपली पहिली संख्या असणार आहे. आणि आता शेवटी इथं 4 हा अंक आहे. तर बघा, घनाचा शेवटचा अंक एकक स्थान, घनाचं एकक स्थान 4 असेल तर घनमुळाचं एकक स्थान काय येतं आपल्या या बॉक्स मध्ये बघायचं आहे. जर 4 असेल, बघा इथं 4 आहे, 4 असल्यावर 4 ला 4च येतं. बघा इथं 1 असेल तर 1 ला 1 येतं, 4 ला 1 4च येतं, 5 ला 5च येतं, 6 ला 6च येतं, 9 ला 9च येतं, 9च येतं आणि ह्या बाकीच्या अंकला तेवढं वेगवेगळं येतं. तर हे जे अंक आहेत तर ते सेमच येतात म्हणून हे लगट लिहिलेले आहेत आणि हे जे अंक आहेत त्याला वेगवेगळे येतं म्हणून मी इथं तुम्हाला वेगवेगळं लिहून दाखवलेलं आहे. मग इथं 4 ला 4च येतं. मग 54 चा हा घनमूळ आहे. तर मी तुम्हाला हेच क्रॉस चेक करून दाखवते. 54 गुणिले 54 करायचं आहे. 4 आपण क्रॉस चेक केलेला आहे. 54 गुणिले 54 केलेला आहे. 2916 आले. डबल 54 ला गुणलं की आपल्याला तेच उत्तर मिळालेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपली ही ट्रिक काम करते. खूप सोपी ट्रिक आहे. फक्त तुम्हाला हा बॉक्स लक्षात ठेवायचा आहे आणि तुम्हाला जर घनपाठ असतील 1 ते 10 पर्यंतचे, फक्त 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ करायचे तुम्हाला, घनमूळ काढायला तुम्हाला एकदम इझी जाणार आहे. तुम्हाला फक्त ह्या 3 अगोदर डिवाइड करायचं. इकडे 3 संख्या घ्यायच्या आहेत आणि ह्या 3 संख्येपेक्षा लहान घन हुडकायचा आहे. पूर्ण घन संख्या हुडकायची आहे आणि त्याचं घनमूळ जे आहे, मग जसं की इथं आपण 4 तो पहिला अंक आपण घेतलेला आहे आणि या बॉक्स मध्ये या शेवटच्या आपल्या एककावरून शोधायचा आहे की कुठला अंक आपल्या घनमुळाचा एकक येणार आहे. हा बॉक्स लक्षात ठेवायचा आहे. 1 ला 1 येतं, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 9 ला 9 आणि 8 ला 2 येतं. 7 जर असेल घनमुळाचे एकक स्थान तर घनाचं एकक स्थान 7 असेल तर घनमुळाचं एकक स्थान 3 येईल. घनाचं एकक स्थान 3 असेल तर घनमुळाचं 7 येईल. घनाचं एकक स्थान 2 असेल तर घनमुळाचं 8. तर हा बॉक्स लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीमध्ये गणित शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपली प्लेलिस्ट बघायला विसरू नका, बेसिक टू ॲडव्हान्स मॅथची, ज्यामध्ये तुम्हाला सर्व गणित शिकवलेलं आहे. ती जर प्लेलिस्ट तुम्ही बघितली तर गणितासाठी दुसरं काही शोधण्याची गरज नाही तुम्हाला. परीक्षेमध्ये हीच प्लेलिस्ट जे आहे जे तुमचे मार्क्स वाढवू शकते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.